हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळपाव रेसिपी. चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मिसळपाव बनवायचा आहे, त्यासाठी मी मटकी घेतली आहे 100 ग्रॅम. थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे बारीक चिरून. एक टोमॅटो घेतलेला आहे. एक कांदा घेतला आहे बारीक चिरून. थोडीशी लसूण घेतलेली आहे, थोडंसं आलं आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे, त्यासाठी मी छोटा कुकर घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊ. तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी राई आणि जिरं टाकूया आणि व्यवस्थित त्याला तडतडायला द्यायचं आहे. आणि 4 ते 5 लसूण घेतली आहे मी, ती ठेचून घेतली आहे, ती पण टाकू. थोडासा कढीपत्ता आणि तेलामध्ये भाजून घेऊया. आणि एक कांदा घेतला आहे मी बारीक चिरून, तो पण टाकून घेऊ. आणि तेलामध्ये सोनेरी कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. बघा, कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घेतली आहे, छोटा पाव चमचा, ते टाकले आहे. ते पण तेलामध्ये परतून घेऊया. आणि आपण ही मटकी घेतली आहे धुवून, ती टाकूया. 2 मिनिटं मटकी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. 2 मिनिटं परतून घेतल्यावर मटकी, आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊया. आणि पाणी ओतूया त्याच्यामध्ये. 2 ग्लास मी पाणी टाकून घेतले. तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ पाहिजे मिसळ त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता. आता याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या व्हायला द्यायच्या आहेत. मटकी शिजेपर्यंत आपण जे मिसळला वाटण लागणार आहे ते भाजून घेऊयात. आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे, कांदा, टोमॅटो, सुकं खोबरं वगैरे. पहिलं आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. एवढं सुकं खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता आपल्याला हे लसूण, आलं आणि मिरची घेतली आहे, ते भाजून घेऊया. त्यात आपण 2 चमचे तेल टाकून घेऊ. कांदा कापून घेतला आहे, तो पण टाकू. आणि कांदा पण भाजून घ्यायचा, जास्त कांदा भाजायचा नाही आहे. कांदा भाजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचं आहे कांद्यामध्ये. टोमॅटो पण नरम झालेला आहे. आता आपण हे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे, ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. गॅस बंद करायचा आता. आणि हे वाटण थंड व्हायला द्यायचं आहे. हे बघा, मटकी मी कुकरला लावून शिजवून घेतलेली आहे व मस्त शिजली आहे. आता आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया. मिसळच्या फोडणीसाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता घेतला आहे. आणि इकडे मी कांदा लसूण चटणी घेतली आहे, मसाला असतो कांदा लसूण तो. थोडासा आपला घरगुती मसाला घेतला आहे पाव चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि गरम मसाला पाव चमचा घेतला आहे. आणि पाव चमचा आलं लसूण पेस्ट लागणार आहे. आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर लागणार आहे. मीडियम फ्लेमवरती मी टोप गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये आता आपण 5 ते 6 चमचे तेल टाकूया. मिसळ बनवताना त्याला तेल जरा जास्तच लागतं. तेल गरम झालेलं आहे. मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे, तो टाकूया. आणि तेलामध्ये भाजून घेऊ सोनेरी कलर येईपर्यंत. आता आपण ही आलं लसूण पेस्ट घेतली आहे, ती पण टाकून घेऊ आणि ती तेलामध्ये भाजून घेऊया कांदा. आता आपण हे मसाले घेतले आहेत, ते पण टाकू सर्व आणि तेलामध्ये परतून घेऊया. आणि वाटण आपण मिक्सरला लावून बारीक करून घेतलं आहे, ते पण टाकू. आणि
वाटण व्यवस्थित या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटलं पाहिजे वाटणाला. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. हे मसाल्यांना पण तेल सुटलेलं आहे. आता आपण ही मटकी शिजून घेतली आहे ती ओतूया. 4 ते 5 मिनिटाला शिजून घ्यायचे. थोडंसं आपण गरम पाणी टाकूया. तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता. आता आपण मीठ टाकूया. मीठ आपण पहिलं मटकी उकडताना टाकलेलं, त्यामुळे जे प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मीठ टाका चवीपुरतं. आणि कोथिंबीर टाकूया. बघा मटकी मिसळ आपली बनवून तयार आहे. किती छान अशी तरी आली आहे बघा. आता आपण गॅस बंद करूया. वरून टाकूया आपण फरसाण थोडंसं, कांदा थोडासा आणि कोथिंबीर थोडीशी. झणझणीत अशी मिसळपाव बनवून तयार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.